नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. समीर भुजबळ यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार. छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. मुरुड जंजिरा दुर्घटनेप्रकरणी काल रात्री अंधारामुळे थांबलेलं बेपत्ता विद्यार्थ्यांना शोधण्याचं काम आज सकाळपासून पुन्हा सुरू. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार. जागतिक आरोग्य संघटनेकडून जिका हा विषाणूजन्य आजार जागतिक संकट म्हणून घोषित. समलैंगिक संबंधांना मान्यता देण्याच्या मागणीसंदर्भातल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेबाबत पीडीपी आणि भाजपच्या नेत्यांबरोबर राज्यपाल आज करणार चर्चा. आणि आता सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यात मुरुड जंजिरा इथं सहलीला आलेल्या 13 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांमध्ये 10 मुली आणि 3 मुलांचा समावेश असून या विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेमध्ये 4 जणांना वाचवण्यात यश आलंय. रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रात्री उशिरा मुरुडला भेट देऊन दुर्घटनेत बचावलेल्या आणि उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत देण्याचं प्रकाश मेहता यांनी यावेळी जाहीर केलं. दरम्यान अंधार पडल्यानं काल रात्री मदत कार्यात अडचणी आल्या. आज सकाळपासून पुन्हा बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेसाठी राज्यपाल NN व्होरा यांनी पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती तसंच भाजप नेते सतपाल शर्मा यांना आज चर्चेसाठी निमंत्रित केलंय. या दोन्ही नेत्यांबरोबर राज्यपाल वेगवेगळ्या बैठकीत चर्चा करतील. गेले 10 महिने संयुक्तपणे सरकार चालवणाऱ्या पीडीपी आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी आपली भूमिका आज स्पष्ट करावी असं राज्यपालांनी म्हटलं आहे. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी पक्षाच्या इतर नेत्यांबरोबर सरकार स्थापनेबाबत चर्चा केली आहे. समलैंगिक संबंध हा गुन्हा ठरवावा की नाही याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अशी सुनावणी बंद खोलीत होते, मात्र आज खुल्या न्यायालयात ही सुनावणी होईल. भारतीय दंड संहितेच्या 377 कलमात सुधारणा करून दिल्ली उच्च न्यायालयानं समलैंगिक संबंधांना अपराधमुक्त केलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं हा बदल नाकारून पुन्हा कलमातल्या तरतुदी कायम ठेवल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशात सुधारणा करण्याबाबत काही संघटनांनी याचिका दाखल केल्यात. त्याबाबत आजची सुनावणी होणार आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. काल रात्री त्यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या राज्यातल्या 9 मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकले. यामुळे छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 28 जानेवारीला महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडून होत असलेल्या तपासाबद्दल प्रगती अहवाल येत्या 4 आठवड्यांच्या आत सादर करायचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानंतर झालेली ही कारवाई आहे. गेल्या वर्षी लाचलुचपत प्रतिबंध विभागानं भुजबळ आणि कुटुंबियांच्या 19 मालमत्तांवर छापे टाकले होते. दरम्यान छगन भुजबळ सध्या एका कार्यक्रमासाठी अमेरिकेत गेले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संगणकीय ऑनलाईन वेब पोर्टल सेवेचा शुभारंभ पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाला. या सेवेमुळे उद्योजकांना दिलासा मिळण्याबरोबरच नव्यानं उद्योग उभारण्याच्या पद्धतीत सुलभता येईल असा विश्वास पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला. या सुविधेमुळे उद्योजकांना आता पर्यावरण विषयक परवानग्यांसाठी केवळ एकदाच कार्यालयात येण्याची आवश्यकता आहे. बाकी सर्व व्यवस्था ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्यामुळे उद्योजकांना केवळ 60 दिवसात पर्यावरण विभागाच्या परवानग्या मिळतील. प्रदूषण तसंच विजेच्या बाबतीत उद्योजकांना दिलासा दिल्यास उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी प्राधान्य देतील असं कदम यांनी सांगितलं.
जागतिक आरोग्य संघटनेनं उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत फैलाव झालेल्या झिका या विषाणूजन्य आजाराला जागतिक संकट म्हणून घोषित केलंय. जिनिव्हा इथं संघटनेची आपत्कालीन बैठक झाली, त्यावेळी ही घोषणा करण्यात आली. दरम्यान झिका विषाणूमुळे होणाऱ्या रोगाचा सध्या तरी भारताला धोका नाही, या विषाणूचा कोणताही रोगी आढळलेला नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितलं. झिका विषाणूबाबत नवी दिल्लीत आरोग्य मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत झिका विषाणूबाबतच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत सुमारे 40 लाख लोकांना या रोगाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जाते. हा रोग डासांमुळे होतो. या रोगाची लक्षणं पटकन आढळून येत नाहीत, मात्र नवजात बालकांच्या मेंदूवर या रोगाचा परिणाम होतो. येत्या 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मुंबईत होणाऱ्या मेक इन इंडिया अभियानासाठी गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम करण्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम करण्याबाबत असलेले निर्बंध लक्षात घेऊन गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला परवानगी नाकारली होती. या निर्णयाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अपील केलंय. 3 न्यायमूर्तींच्या पीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. याआधीही काही कार्यक्रम गिरगाव चौपाटीवर करायला परवानगी देण्यात आली होती, असं राज्याचे सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया अभियानाचा फायदा देशातल्या अनेक उद्योजक व्यापाऱ्यांना होत आहे. पुण्यातल्या शिवणे औद्योगिक इंडस्ट्रीजच्या उद्योजकांनीही याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी योजनेमुळे एक सकारात्मक वातावरण तयार झालं आहे. त्याचा फायदा आपल्या उद्योगालाही झाला असून स्टार्टअप इंडियामुळे छोट्या मोठ्या उद्योगांनाही फायदा होणार असल्याची भावना पुण्यातल्या शिवणे औद्योगिक इंडस्ट्रीजच्या उद्योगपतींनी व्यक्त केली आहे. साधारणतः 4-5 वर्षापासून आम्ही इम्पोर्ट सबस्टिट्यूशन म्हणून आमचे प्रॉडक्ट्स डेव्हलप केलेत इंडियामधले. आणखी ते प्रॉडक्ट्स बाहेरच्या कंपन्यांच्या तोडीचे आहेत. आम्ही साधारणतः 4-5 वर्षापासून ही मेक इन इंडिया कन्सेप्ट राबवतो चांगल्या सक्सेसफुली. जेवढे प्रॉडक्ट आहेत त्यांना आम्ही इंडियनायझेशन केलं आहे, आणखी इथे तयार केलेले आहेत. औद्योगिक परिसरात रस्ते, पाणी आणि वीज या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास आमच्या व्यवसायाची अधिक भरभराट होऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्हाला रस्ते, वीज ह्याची कमतरता इथे जाणवत आहे. तर हे जर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर आमची इंडस्ट्री जोमाने काम करेल. कर्ज जे काय आम्ही लोक घेतो त्याच्यावरती व्याज कमी असायला हवं. एक्साईज जो खूप जास्त वाढवलेला आहे तो कमी केला जावा. आणि सगळ्या प्रकारचे टॅक्सेस जे आहेत ह्याचा वेगळा, हा टॅक्स वेगळा, तो टॅक्स वेगळा, असं एकत्र जर टॅक्स झाला तर आम्हाला ते बरं पडेल. अनेक देशांबरोबर व्यापार करणं फार महत्त्वाचं असून देशात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढल्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. स्थानिक उद्योगांना मिळणाऱ्या उत्तम सुविधा आणि धोरणांमुळे न केवळ उद्योजक तर कामगारांनाही आर्थिक संपन्नतेचा लाभ मिळू शकेल. मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया देशाच्या आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं निश्चितच एक उत्तम पाऊल ठरू शकेल. व्हिएतनामनं 9 महिन्यांनंतर भारतीय शेंगदाण्याच्या आयातीवरील बंदी औपचारिकरित्या उठवल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं स्पष्ट केलंय. जानेवारी 2015 पासून भारतातून निर्यात केलेल्या शेंगदाण्यांमध्ये कीड आढळल्यानं व्हिएतनामनं 6 एप्रिलपासून या शेंगदाण्यांवर बंदी घातली होती. व्हिएतनामच्या शिष्टमंडळानं गेल्या डिसेंबरमध्ये भारताला भेट दिली आणि शेंगदाण्यावरची कीड नष्ट करण्यासंदर्भातल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केलं. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारनं घोषित केलेल्या दुष्काळी पॅकेज अनुदान यादीत कापूस पिकाचाही समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जालना इथं आंदोलन करण्यात आलं. आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्ह्यात विविध ठिकाणचे कापूस उत्पादक शेतकरी सहभागी झाले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान द्यावं, जनावरांच्या चारा छावण्या सुरू कराव्यात, रोजगार हमीची कामं सुरू करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलं. कोल्हापूरचा टोल रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा येत्या रविवारी कोल्हापुरात सत्कार केला जाणार आहे. टोल विरोधी कृती समितीनं पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही गौरवलं जाणार आहे। गेल्या 5 वर्षात कोल्हापूरच्या जनतेनं अहिंसक मार्गानं आंदोलन करून टोल रद्द करण्याची मागणी सातत्यानं केली होती। सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर आणि अक्कलकोट ही महत्वाची तीर्थक्षेत्र असून 26 ब वर्ग तीर्थक्षेत्र आणि 457 क वर्ग तीर्थक्षेत्र आहेत। प्रशासनानं या वर्षात संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी पावलं उचलली आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, अक्कलकोट, शेजारी असणारे तुळजापूर, गाणगापूर, शिखर शिंगणापूर या तीर्थक्षेत्रांमुळे पर्यटन वाढत आहे। पर्यटकांच्या आरोग्यासाठी प्रशासन कार्यरत होतच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानामुळे प्रशासनाला अधिक बळ मिळालं आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांसह लोकसहभागातून तीर्थक्षेत्र स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न होत आहे। जिल्हा प्रशासनाचा हा प्रयत्न स्वच्छतेचा सोलापूर पॅटर्न म्हणून ओळखला जाऊ लागला आहे। सोलापूर जिल्ह्यात एकूण 9 नगरपरिषदा आहेत। त्यापैकी 7 नगरपालिका हागणदारी मुक्त जाहीर केलेल्या आहेत। उर्वरित 2 नगरपालिकेची कामं प्रगतीपथावर आहेत। त्यामध्ये प्राधान्यानं तीर्थक्षेत्र असलेलं पंढरपूर आहे। साधारणतः 95-96% शहर हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे। येत्या 8-15 दिवसात उर्वरित शहरसुद्धा हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न चाललेले आहे। पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी बहुमजली सुलभ शौचालये बांधण्यात आली आहेत। भीमा नदीच्या वाळवंटात देखील स्वच्छता आहे। प्रशस्त वाहनतळ, मोठे रस्ते, निर्मळ आणि शुद्ध पाणी यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळत असून रोजगार निर्मितीही होत आहे। प्रशासनाबरोबर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यामुळेच स्वच्छता अभियान यशस्वी होत आहे। येत्या 7 फेब्रुवारीला आळंदी इथं अखिल भारतीय मृदंग संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। या निमित्तानं 7000 मृदंग वादक आपली कला सादर करतील अशी माहिती माईर्स MIT शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राहुल कराड यांनी पुण्यात पत्रपरिषदेत दिली। आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर हे प्रमुख पाहुणे म्हणून तर बाबा महाराज सातारकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील असंही त्यांनी सांगितलं। श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे। 15 जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली। संघात अष्टपैलू पवन नेगीचा समावेश करण्यात आलाय। ऑस्ट्रेलिया सिडनी एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या मनीष पांडेलाही संघात स्थान मिळाले। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे। श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना 9 फेब्रुवारीला पुणे इथं तर दुसरा 12 फेब्रुवारीला रांचीला आणि तिसरा सामना 14 फेब्रुवारीला विशाखापट्टणम इथं होणार आहे। हवामान येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। समीर भुजबळ यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार। छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। मुरुड जंजिरा दुर्घटनेप्रकरणी काल रात्री अंधारामुळे थांबलेलं बेपत्ता विद्यार्थ्यांना शोधण्याचं काम आज सकाळपासून पुन्हा सुरू। मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी। जागतिक आरोग्य संघटनेकडून जिका हा विषाणूजन्य आजार जागतिक संकट म्हणून घोषित। समलैंगिक संबंधांना मान्यता देण्याच्या मागणीसंदर्भातल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। आणि जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेबाबत PDP आणि भाजपच्या नेत्यांबरोबर राज्यपाल आज करणार चर्चा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।